देवी सिंग, काय हालत केलीस? बघ स्वतःकडे जरा. ही कालची मुलगी, तिने तुला मात दिलीये. खूप भोळी समजायचं ना तिला. तुझ्या हक्काचं, तुझ्या मेहनतीचे, तुझे पैसे तुझ्या नाका घालून घेऊन जाते. तू तुझ्यावर, दुसरीकडे तो साकेत आहे. कितीतरी त्याला मारायचा प्रयत्न केला, तोही मरत नाही तुझ्याकडून. तो जिवंत आहे. उद्या जर तो बोलायला लागला तर वाट लागेल तुझी. सांभाळून खेळावं लागणार आहे तुला. गावातून पळूनही जाऊ शकत नाही. तुझ्या मेहनतीचे पैसे त्या लालीने गायब केलेत. कुठे ठेवलेत हेही माहिती नाही. जोपर्यंत तुझ्याकडे ते पैसे येत नाहीत तोपर्यंत तू या गावातून जाऊ शकत नाही. काहीतरी केलं पाहिजे देवी सिंग. तुझा विचार करण्याचा गिअर बदलला पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. होय सुधाकर, मी ऐकलं त्या जामकर साहेबांनी कुठला तरी बुवा आणलाय वाटतं त्या साखीतला बरा करायसाठी. तू काही ठरवलंय का डोकं वापरायचंच नाही म्हणून? जामकर साहेब असं करतील असं वाटते तुला? हां, ओळखत नाहीस त्यांना? बुवा बिया नाही, वैद्य बुवा आहेत ते. त्यांच्या औषधांनी साखीतला चांगला फरक पडलाय. नैसर्गिक पद्धतीने उपचार करतात. जेन्स जेन्स हे औषधाचं सॅम्पल आहे. फॉरेन्सिकला पाठवा. रिपोर्ट्स आजच पाहिजे म्हणून सांगा ताबडतोब. काय झालं साहेब? हे फॉरेन्सिकला का पाठवायचं? हे विष आहे असा संशय आहे मला. काय? अरे कुठल्या प्रकारचं आहे ते माहिती करून घ्यायचं. पण साहेब, हे नैसर्गिक औषध बनवणारे लोक असं औषधात विष टाकू शकतात? कसं असतं सर? शट. त्यांना सांगा रिपोर्ट्स आजच पाहिजेत ताबडतोब. आणि गावात एक चौकशी करा. हे अशा प्रकारचं विष कोण उपलब्ध करून देत होते. हो साहेब. पास. शांत जरा. काय फोन करावा, काय करावं, काय नाही. हॅलो. हा बोल ग लाले. हॅलो, लेकीची काय आठवण येते का नाही? फोन नाही, काय नाही. तब्येत बरी आहे का? आता हाय बरी. तात्या कुठे आहेत? कसं आहेत ते? आत्ता होते ग घरात, पण आत्ताच बाहेर गेलेत. म्हणजे एकटीच आहेस घरात? असं कसं तुला एकटीला सोडून गेलेत? थांब, फोन करते त्यांना. अगं नको लाले, येतील ती. बरं, नाही करत, पण तू काळजी घे स्वतःची. जेवलीस का? होय भाई जेवले. थांब जरा, कोणतरी आलंय बघते. कोण आहे? काय पाहिजे तुम्हाला? मारतोयस मला. आई, आई काय झालं? आई काय झालं? कोण आलंय? आई, हॅलो. आई काय झालं? आई काय झालंय? सांग, काय घडतंय तिकडं? ओरडलीस कश? हॅलो. अगं ओरडलीस कशाला? काय झालंय? हॅलो हॅलो हॅलो. आई अगं बोल की काय झालंय? मला काहीच कळलं झालंय अगं. काय घडलंय तिकडं? आई
हॅलो लाले 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 अगं माझ्यावर कोणीतरी हल्ला केलाय ऐक काय लाले अगं काय झालं लाले चाकूने मारलंय कुणी केलाय वार कोण आहे तिकडं कोण आहे सांग की फोन दे कोण आलंय तिकडं हॅलो हॅलो आय 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 बोल की काहीतरी कोण आहे तिकडं हॅलो आय हॅलो आय आय हॅलो हॅलो फोन उचल की हॅलो फोन उचल आहे काय झालं तुझ्या आईला अगं लाले थांब की काय झालं सांग की तुझ्या आईला लाले थांब की काय झालंय ऐक ना लाले थांब की लाले अगं लाले थांब ना लाले कुठे चाललीस लाले अगं काय बोललं ती का लाले कुठे चाललीस काय बाई फुलत आहे काय सांगितलं नाही का नाही का बाई कुठे गेली काय माहिती न सांगताच गेली बघ की काय बोलली बी नाही काय झालं असेल ग एवढं काय माहित ग का मला मारतोय कोण आहेस तू तुझ्या मुलीला मा झालाय ना तोच उतरवायचा आहे म्हणून मारतोय तुला काय केलंय तिनं तिलाच विचार ती सांगेल श्वास थांबवू नकोस मरशील नाही तर लाले माझेच पैसे माझ्यापासून चोरून लपून ठेवलेस ना आता मी तुझ्या आईवर वार केलाय तिच्या उपचारासाठी तरी तुला पैसे बाहेर काढावेच लागतील पैसे लपवलेले बाहेर काढ ते मी बघतो मग तुझ्याकडे चांगलंच बघतो